नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. नागराजचा गुन्हा आता सगळ्यांसमोर सिद्ध झालेला असतो. तो पूर्णपणे बिथरलेला असतो आणि याच भीतीपोटी आजवर त्याला माहीत असलेले सगळे सत्य तो बोलून मोकळा होणार आहे. प्रेक्षकांनो, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने खूपच मोठं सत्य सगळ्यांच्या समोर आणलंय. तेच म्हणजे सायलीच्या जन्माचं सत्य, ज्याच्यावर विश्वास ठेवायला सगळ्यांना जड जातंय. पण नागराजने पुराव्यानिशी कसं प्रियाला एक्सपोज केलंय, कसं या उलटणाऱ्या प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवलंय. तेव्हा त्या नागराजने हे सगळं का केलं, कशा पद्धतीने केलं, सगळं सगळं बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. अर्जुन आता इन्स्पेक्टरला घेऊन किल्लेदारांच्या घरी आलेला असतो. तो रविराजला बोलतो, सिनियर, 22 वर्षापूर्वी तुझा जो काही अपघात घडला होता त्याचा मास्टर माइंड कोण आहे माहिती आहे का? हा नागराज. असं म्हणत असतो नागराजकडे बोट करतो. नागराजची मात्र पूर्णपणे फाटलेली असते प्रेक्षकांनो. पण तरीसुद्धा नागराज हिंमत दाखवतो आणि बोलतो, ए अर्जुन, तू वाटेल ते बोलशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा? दादा, याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. तेवढं सावंत तो मोबाईलमधला पुरावा सगळ्यांना दाखवतात आणि रविराज जेव्हा तो मोबाईलमधला पुरावा पाहतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण सुमनने बनवलेल्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः कबूल केलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडला होता तो मी घडवला होता. आणि आता मात्र नागराजला कळून चुकलेला असतं आपली काही खैर नाही. तो कोलमडून खालीच बसतो. तरीसुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी तो शेवटचा एक ट्राय करतो. तो म्हणतो, ते दादा, ॲक्च्युली मी काहीतरी उगाच बडबडून गेलो. मी प्यायलो होतो ना, त्यामुळे मी जे काही बडबडलो ना ते माझ्यासुद्धा लक्षात नाही. ते सगळं खोटं आहे, खोटं. तू त्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा रविराज बोलतात, काही एक बडबडायला तू काही वेडा आहेस का? आणि आता मात्र प्रेक्षकांनो त्यांना सहनच होत नाही. रविराज त्याचं फाटकन थोबाडच फोडतात आणि बोलतात, भास्कर, अरे भास्कर, किती खोटं बोलशील? तुझी नाटकं सगळ्यांच्या समोर आली आहेत. पण नागराज, मला एका गोष्टीचं नवल वाटतंय. तू माझ्या सगळ्या परिवाराला मारण्याचा प्रयत्न केलास, मला मारण्याचा प्रयत्न केलास, प्रतिमाली तिला मारण्याचा प्रयत्न केलास, तिला गोळ्या देण्याचा प्रयत्न केलास. तुझ्या सख्ख्या बायकोला सुद्धा तू सोडलं नाहीस, तिला सुद्धा मारण्याचा तू प्रयत्न केलास. पण तन्वी, तिला का मारण्याचा तू प्रयत्न केला नाहीस? आणि त्यात तुझं आणि तन्वीचं इतकं का बरं पटतं? हा सगळा काय प्रकार आहे नागराज? आणि आता मात्र या प्रियाची चांगलीच टरकलेली असते. ती विचार करते, आता नागराज काय जेलमध्ये जाणार आहे याचा काही उपयोग नाही. त्यामुळे ती नाटकी करत बोलते, बाबा, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नव्हती, पण काकांनी मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय. माझ्यासुद्धा जीवावरती ते उठले होते, पण ते तुमचेच भाऊ असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी कसं काय सांगणार ना, म्हणून मी शांत बसले. आणि हे सगळं ऐकून तर नागोबाचं डोकंच फिरलेलं असतं. तो आता विचार करतो, आता ही प्रिया मला अडकवायला बघतीये. मी फसलो तर स्वतः हिने हात वर केले. नाही, मी जर बुडणार असो तर मी एकटा बुडणार नाही, हिला सुद्धा सोबत घेऊन बुडणार. तेवढंच अर्जुन बोलतो, हे बघ नागराज काका, अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. तू अजूनसुद्धा सत्य सांगू शकतोस आणि तू जर सत्य सांगितलंस तर कदाचित आम्ही तुझी शिक्षा कमी करू. बोल. तेव्हा नागराज बोलतो, हो, मला तुम्हा सगळ्यांसमोर एक खूप मोठ्या सत्याचा खुलासा करायचा आहे. ही जी इथे तन्वी उभारली आहे ना, हिला मी कधीच मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. ही खोटं बोलतीये, धडाधड खोटं बोलतीये. आणि आता मात्र ही प्रिया पुरतीच घाबरलेली असते. ती जोरातच ओरडते, हो नागराज काका, हे काय करताय तुम्ही? काय बोलणार आहात? कोणतं सत्य सांगणार आहात? तेव्हा नागराज बोलतो, हो, मी सत्य सांगणार आहे आणि आता मला सगळ्यांसमोर तोंड उघडावंच लागणार आहे. तर सगळ्यांनी जरा लक्ष देऊन ऐका. हे जे सत्य आहे ना ते सायलीबद्दल आहे. सायलीला पुरताच धक्का बसतो. ती बोलते, काय माझ्याबद्दल? पण माझा या सगळ्याशी काय संबंध? माझ्याबद्दल काय सत्य असू शकतं? तेव्हा नागराज बोलतो, हो, खूप मोठा संबंध आहे. ते म्हणजे सायलीच्या जन्माचं सत्य. आणि आता मात्र रविराजांना खूप राग येतो. ते बोलतात, नागराज, अरे भास्कर, या सगळ्यामध्ये सायलीला का ओढतोयस तू? तिला उडू नकोस. तुझी नाटकं ना बंद कर. जे सत्य आहे ना ते सांग, उगाच खोटं बोलू नकोस. तेव्हा नागराज मनातल्या मनात विचार करतो, मी तर एक्सपोज झालोय, मग आता मी तन्वीला तरी का सोडू? तिला सुद्धा मी अडकवणार. कदाचित हे सत्य सांगितल्यावर दादानी मला माफ केलं तर? असा विचार करतो. सायलीकडे बोट करत बोलतो, सायली, तुझ्या जन्माचं सत्य आणि दादाच्या मुलीचं सत्य एकमेकांशी कनेक्टेड आहे. असं म्हणत असतो. आता पुढे काहीतरी सांगणार, तेवढं तर सायली जोरातच ओरडते, चूप, एकदम चूप. काका, तुम्ही फक्त स्वतःला वाचवण्यासाठी ही सगळी खोटी स्टोरी रचताय ना, बरोबर आहे ना? आणि आता ही प्रिया जाम घाबरते. ती आधीच भांडं फोडून मोकळी होते. खूप मोठा बॉम्ब फोडते. ती बोलते, मला माहिती आहे आता नागराज काका खोटं सांगणार. ते असं सांगणार की मी तन्वी नाही आहे, ही सायली तन्वी आहे, हेच तुम्ही सांगणार ना? तेव्हा नागराज बोलतो, हो, हे सत्य आहे. तेव्हा रविराजांना पुरताच धक्का बसतो. ते बोलतात, नागराज, तुला काय वाटलं तू काही एक सांगशील आणि मी त्यावरती विश्वास ठेवेन? नाही, तू हे सगळं का बोलतोयस, कशासाठी बोलतोयस, मला उत्तर दे. हे सगळं काय आहे ते मला खरं खरं सांग आणि पुराव्यानिशी जर तू हे सिद्ध करणार असशील
तरच या गोष्टीवरती मी विश्वास ठेवेन, नाहीतर मी विश्वास ठेवणार नाही. प्रिया म्हणत असते, बाबा अहो तुम्ही कशाला काकाच्या बोलण्यात अडकताय, तुम्ही त्यांचं बोलणं ऐकू नका. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यांना घेऊन जा. तेव्हा रविराज बोलतो, एक मिनिट तन्वी, शेवटी नागराज माझा भाऊ आहे आणि मला असं वाटतंय त्याला काहीतरी माहिती आहे. आणि जेवढं मी त्याला ओळखतोय तो शेवटच्या क्षणी खोटं बोलणार नाही. आता तो पुरताच अडकलाय. त्यामुळे मला असं वाटतंय की त्याचं शेवटचं म्हणणं मला ऐकून घ्यायला हवं. नागराज सांग तू. तेव्हा नागराज बोलतो, हा सगळा महिपतचा डाव होता. जेव्हा साक्षी खुणाची केस सुरू होती तेव्हा या प्रियाला तन्वी म्हणून घरात घुसवण्याचा हा महिपतचा डाव होता. तेव्हा रविराज बोलतो, पण या सगळ्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा असला तरच आम्ही या सगळ्यावरती विश्वास ठेवू, नाहीतर नाही ठेवणार. तेव्हा नागराज बोलतो, हो, सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र. तेव्हा रविराज बोलतात, पण तुळशीपत्र तर तन्वीच्या पायावरती आहे ना, आपण तर शहानिशासुद्धा केली होती. तेव्हा नागराज बोलतो, नाही दादा नाही, तो टॅटू आहे. सायली तू सांग, तुझ्या पायावरती आहे का तुळशीपत्र? तेव्हा सायली बोलते, हो माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे. आणि ही गोष्ट आश्रमातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, इवन प्रियालासुद्धा माहिती आहे. पण प्रियाच्या तर पायावरती तुळशीपत्र नाही आहे. तेव्हा नागराज बोलतो, तेच तर मी तुम्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिच्या पायावरचं जे तुळशीपत्र आहे ना, ते ओरिजिनल नाही आहे, ते आता तिने बनवून घेतलं आहे. तो टॅटू आहे टॅटू. आणि जर तुम्हाला या सगळ्यावरती विश्वास बसत नसेल ना, तर तुम्ही लॅबमधून चेक करून घ्या. आणि हे सगळं ऐकून तर प्रिया चांगलीच खवळते. ती बोलते, नाही माझ्यावरती विश्वास ठेवा, ही माझी जन्मखूण आहे. सायली खोटं बोलतीये. सायली म्हणत असते, नाही प्रिया खोटं बोलतीये. आणि अशा प्रकारे दोघींमध्ये वाद छेडला जातो. तेवढंच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, एक मिनिट, याच्यावरती माझ्याकडे एक उपाय आहे. आत्ताच आपण दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करू. मी एक डरमॅकला बोलवतो, ते पाय बघून एका मिनिटात सांगतील ही जन्मखूण आहे का टॅटू आहे. आणि आता मात्र प्रियाची पुरतीच वाट लागलेली असते. ती बोलते, नाही ह्या सगळ्याची काय गरज आहे. बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, हे खरंच तुळशीपत्र आहे जे जन्मापासून आहे, डरमॅक वगैरेची काहीच गरज नाही आहे. तेव्हा रविराज बोलतात, नाही आता जर सत्य समोर आलं आहे तर पुराव्यानिशीच येऊन जाऊ दे. आणि अशा प्रकारे आता ते इन्स्पेक्टरला आदेश देतात की तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला बोलवून घ्या. डर्मॅटॉलॉजिस्टला घरी आता बोलावलं जातं. रविराज बोलतात, पण तुम्हाला कसं कळणार का हा टॅटू आहे का जन्मखूण आहे? तेव्हा डरमॅक बोलतात की आमच्याकडे एक मॅग्निफायर ग्लास असतो, त्यामधून आम्हाला हे कळतं की ही टॅटूची इंक आहे का ब्लड वेसल्समुळे पिगमेंट तयार झालेला आहे. त्यावरून आम्ही तुम्हाला एका मिनिटात सांगू शकतो की नक्की हे काय आहे. खरं तर प्रिया ही टेस्ट करण्यासाठी अजिबात तयार नसते, कारण तिला माहिती असतं ही जर टेस्ट झाली तर आपलं भांडं फुटेल. पण अर्जुन आणि नागराज काय तिला सोडत नाहीत. तिचे हात दोन्ही बाजूनी पकडतात आणि बोलतात, धरा डॉक्टर तुम्ही चेक करा. ही प्रिया मात्र नाही म्हणत असते, झटपटत असते. पाय एका जागी स्थिर ठेवत नसते, जेणेकरून डॉक्टरला टेस्ट करता येऊ नये. पण डॉक्टरसुद्धा डॉक्टर असतो. तो प्रियाचा पाय घट्ट धरतो आणि बरोबर टेस्ट करतो, म्हणजे मॅग्निफायर ग्लासने ते सगळं चेक करतो. डॉक्टर आता मॅग्निफायर ग्लास घेतात आणि त्यातून चेक करू लागतात. आणि त्यांना एका मिनिटात कळून चुकतं की ही टॅटू चिंक आहे. म्हणजे टॅटू बनवण्यासाठी जी शाई वापरली जाते ना, त्याचे पिगमेंट्स मी बरोबर या ग्लासमधून बघू शकतोय. आणि हा टॅटू काही जास्त जुना नाही आहे, हल्लीच काढला गेला आहे, 1 वर्षाभरापूर्वी. डॉक्टर आता प्रियाला तिकडून उठायला सांगतात आणि सायलीला त्या सोफ्यावरती बसायला सांगतात. आणि त्यांच्या मॅग्निफायर ग्लासने पुन्हा चेक करतात. चेक केल्यावर त्यांना 2 मिनिटात लक्षात येतं की हा टॅटू नाही आहे, कारण त्यामध्ये त्यांना टॅटू चिंक दिसत नसते. त्या उलट त्यांना ब्लड वेसल्स दिसत असतात, ज्यांनी तुळशीपत्राचा आकार फॉर्म केलेला असतो, म्हणजे बनवलेला असतो. आणि अशा प्रकारे आता प्रेक्षकांनो सगळं खरं खोटं समोर आलेलं असतं. प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं. आणि हे सत्य कळाल्यानंतर प्रतिमा, रविराज आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघण्यासारखी आहे प्रेक्षकांनो. कारण प्रतिमा, रविराज यांना यांची मुलगी परत मिळालेली असते आणि अर्जुनला त्याचं पहिलं प्रेम